नमस्कार मैत्रिणींनो, घे भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 40 छातीचा बोटनेक ब्लाऊज। याची तयार उंची आहे 14.5, आपण घेणार आहोत 15.5 इंच। शोल्डर घेणार आहोत 7.5 इंचावरती। आर्महोल घेणार आहोत 7.5 इंचावरती। व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी आधीच कट करून ठेवले, तुम्हाला मार्जिन सांगते। छातीची रुंदी आहे 10, 40चा चौथा भाग 10 इंच, शिलाई मार्जिन 2 इंच। तेवढीच आपण कमरेच्या साईडलाही 12 इंच घेतलेली आहे। याची गळा रुंदी घेणार आहोत आपण 4 इंचावरती। शोल्डरच्या साईडला 3.5 इंच, या साईडनेही 3.5 इंचच घ्यायचं आहे। हा पॅक नेक गळा आहे, त्यामुळे याला मी नेकची डिझाईन दाखवत नाही आहे, तुम्हाला समजावं म्हणून इथला फक्त शेप घेऊन दाखवत आहे। एवढाच फक्त आपल्याला कट करायचा आहे। पूर्ण गळा पॅक राहील, फक्त या साईडला खाली टक्स येणार आहे। टक्स पण आपण घेऊयात, टक्स घेऊन दाखवते। 4 इंचावरती टक्स घ्यायचा आहे। टक्सची उंची 4 इंचच घेणार आहोत। टक्स रुंदी घेणार आहोत अर्धा इंचावरती, म्हणजे 1 इंच पूर्ण टक्समध्ये दाबलं गेलं पाहिजे। व्हिडिओ पाहताय मैत्रिणींनो, पण लाईक सबस्क्राईब करत नाही आहात, कमेंट तर एकही नाही करत आहात। एवढ्या चांगल्या पद्धतीने शिकवते, एखादी कमेंट टाका म्हणजे मलाही उत्साह येईल थोडासा शिकवण्यासाठी। आता पाहूया आपण फ्रंट पार्टची कटिंग। तुमच्या अडचणी आहेत त्या सांगा, नाही समजलं तसंही सांगा, मी डबल त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं नव्हतं बॅक पार्टची कटिंग, साधा प्रिन्स कट शिकवला होता 36 साईजचा। आता आहे असाच आपल्याला ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये या साईडला फक्त अर्धा इंच वाढवलेला आहे। मागच्या व्हिडिओमध्ये प्रिन्स कटला जे दाखवलं तीच मेथड इथे वापरणार आहोत। 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत। ही पट्टी मी फोल्ड करते। 36 साईजचं ब्लाऊज अपलोड केलेला आहे, स्टिचिंग कटिंग साधा ब्लाऊज दाखवलेला आहे, तुम्ही तो जाऊन पाहू शकता कशा पद्धतीने स्टिच केलेला आहे। 1.5 इंच इकडनं घेणार आहोत आपण। या साईडला आपल्याला वाढवायचं आहे 2 इंच आणि या साईडला वाढवायचं आहे 1 इंच। इकडे आपण 1 इंच घेतलं, या साईडला आपण 2 इंचावरती वाढवून घेतलेलं आहे। आता ही जी कमरेची उंची आहे 8 इंच, आपल्याला इकडे घ्यायची आहे 9 इंच। या साईडला आपण 40 चेस्ट असल्यामुळे किती घेणार आहोत 4 इंच। जेवढी आपली छाती आहे त्याचा आपल्याला घ्यायचा आहे चौथा भाग। आता वरचा भाग मी काढून ठेवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल। आणि यानंतर खाली घेणार आहोत आपण इकडे 2 इंच रुंदी। हा मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे, मागच्या वेळेस आपण 10.5 वरती टक्स पॉईंट घेतला होता, ह्यावेळेस घेणार आहोत आपण 11 वरती। आणि या साईडने 4 इंच ही रुंदी घेतली आहे, इकडे आपल्याला 4.5 घ्यायची आहे आणि अर्धा इंच आपल्याला इथे समोरच्या आयु पट्टीची मार्जिन घ्यायची आहे, म्हणजे आपण इथे घेणार आहोत टोटल 5 इंचावर। समोरची उंची घ्यायची, समोरच्या साईडला आपल्याला इकडे अर्धा इंचामध्ये अर्धा इंच हे आतल्या साईडने घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने, फक्त इकडेच कर्व शेप अर्धा इंच आला पाहिजे बस। आणि असंच हात बसला तुमची प्रॅक्टिस होऊन जाणार। थोडंसं आतल्या साईडने घ्यायचं, आतल्या बाजूने घेतलं म्हणजे कसं काकीमध्ये इथे फुगा येत नाही। इकडे घ्यायचं आहे 6.5 इंच आणि इथून असं आपल्याला द्यायचं आहे कर्व शेप। एकदम सोपं आहे। वरच्या साईडला घ्यायचं आहे आपल्याला 3.5 इंच। 3.5 इंचावरती तुम्ही अशी सरळ शिलाई घ्यायची आहे, सरळ मार्जिन घ्यायची आहे आणि इथून असं थोडासा कर्व शेप द्यायचा आहे। हे रफ आहे, चॉकलला या साईडने आहे असंच ड्रॉ करून घ्यायचं आहे। समोरच्या साईडने याचा नेक जास्त मोठा घ्यायचा नाही। बोटनेकच्या ब्लाऊजमध्ये जास्त मोठा समोरचा नेक घेतला जात नाही। किती मोठा घेतला तर 6 पेक्षा जास्त घेऊ नका, 6 इंचच नेक घेणार आहे। इकडे आपल्याला सेम आहे तेवढी 4.5 इंचावरतीच रुंदी घ्यायची आहे। अर्धा इंच आपण वाढवलेला आहे आयुच्या पट्टीला ते, आणि गळा रुंदी आहे तीच। इकडेही 4.5 इंच म्हणजे 4 इंच गळा रुंदी, अर्धा इंच शिलाई मार्जिन। अशा पद्धतीने घ्यायचं आहे। इकडे तुम्ही हवा तो नेक घेऊ शकता, इथे आपण गोलच घेणार आहोत। खालच्या साईडला इथून जास्त एकदम इथपर्यंत नाही घ्यायचं, थोडं असं करत करत ह्या साईडने असं त्याला मिळवत आणायचं आहे। अशा पद्धतीने नेक घ्यायचा म्हणजे तो जास्त डीप होत नाही। आता मी हे तुम्हाला कट करून दाखवते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू। प्लीज सपोर्ट करा मैत्रिणींनो, मनापासून शिकवते। चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा तुमच्या ताईसाठी। तुम्हाला आवडतं की नाही आवडतं हेही मला समजत नाही आहे। नेक कट करताना शिलाई मार्जिन सोडूनच कट करायचा, म्हणजे कपडा कमी पडत नाही, व्यवस्थित येतो।
ही झाली आपली 40 इंचाची प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग. थँक्यू फॉर वॉचिंग.